आगामी धुळे लोकसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याची घोषणा एकलव्य आदिवासी युवा संघटनेचे संस्थापक तथा प्रदेशाध्यक्ष राजकुमार सोनवणे यांनी धुळ्यात संघटनेच्या आढावा बैठकीतून केली आहे। आगामी निवडणुकांमध्ये आदिवासी समाजाचे नेतृत्व करणाऱ्या आदिवासी संघटनांना विचारात घेतले जात नसेल किंवा संघटनांना डावललं जात असेल तर आगामी निवडणुकांमध्ये एकलव्य आदिवासी युवा संघटना धुळे लोकसभेसाठी स्वतंत्र उमेदवार रिंगणात उतरवेल असा इशारा देखील इतर पक्षांना एकलव्य आदिवासी युवा संघटनेचे संस्थापक तथा प्रदेशाध्यक्ष राजकुमार सोनवणे यांनी दिला आहे। धुळ्यातील साने गुरुजी ज्येष्ठ नागरिक मंडळ कार्यालयात आयोजित संघटनेच्या बैठकीत ते बोलत होते। त्याचबरोबर त्यांनी भाजप काँग्रेसवर टीकेची झोडही उडवली आहे। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक जाती धर्माच्या संघटनेच्या नेत्यांना विचारात घेऊन निवडणुकीचा आराखडा आखला जात आहे। मात्र धुळ्यात आदिवासी समाजाची संख्या ही मोठ्या प्रमाणात असूनही आदिवासी समाजाच्या संघटनेच्या नेत्यांना विचारात घेतलं जात नाही। एक प्रकारे आदिवासी समाजाला केवळ मतांसाठी ठेवून डावललं जात आहे। त्यामुळे समाजाचे नेतृत्व करणाऱ्या आदिवासी संघटनांचा विचार येत्या आगामी निवडणुकांमध्ये होत नसेल तर धुळे लोकसभेसाठी स्वतंत्र निवडणूक लढवू असा इशारा एकलव्य आदिवासी युवा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजकुमार सोनवणे यांनी दिला आहे। तर मागील साक्री विधानसभेच्या निवडणुकीत राजकुमार सोनवणे हे निवडणुकीच्या रिंगणात होते। त्यांच्या उमेदवारीमुळे काँग्रेस आणि भाजपला मतांचा मोठा फटकाही बसला होता। याचा फायदा अपक्ष निवडणूक लढवणाऱ्या विद्यमान आमदार मंजुळा गावित यांना झाला होता। त्यामुळे आदिवासी समाजाच्या संघटनेने आगामी निवडणुका लढवण्याचा विचार केला तर याचा नक्कीच फटका इतर पक्षांना बसल्याशिवाय राहणार नाही असंही बोललं जात आहे। एकलव्य आदिवासी युवा संघटनेचे आयोजित केलेल्या आढावा बैठकीत काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांना संघटनेची जबाबदारीही देण्यात आली आहे। याप्रसंगी एकलव्य आदिवासी युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजकुमार सोनवणे, ॲडव्होकेट प्रवीण मोरे, अंबरमालचे दिलीप मोरे, संपत सोनवणे, अंकुश सोनवणे, प्रकाश भिल, समाधान सोनवणे, ज्ञानेश्वर मालचे, गुलाब भिल, उमेश मोरे, अजय भिल, अजय गायकवाड यांसह आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज एकलव्य आदिवासी युवा संघटना धुळे तालुक्याची नुकतीच बैठक पार पाडण्यात आलेली आहे। त्रिवार्षिक बैठक असते। आता येणाऱ्या लोकसभेमध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीचे जे जागा वाटपांबद्दल घोळ चाललेला आहे, अनेक पक्षांना ते आमंत्रित करतात की यांना आम्ही पक्षात घेऊ आणि यांच्यासोबत घेऊ, पण धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये भिल्लांची फार मोठी संख्या असताना कुठल्याही आदिवासी समाजाच्या संघटनेला महाविकास आघाडी महायुती कोणीही आमंत्रित करत नाही। म्हणून आम्ही आज या बैठकीमध्ये असा उद्देश केला की जर आपल्या संघटनेला आदिवासी समाजाला कोणी विचारत नसेल तर स्वतंत्र उमेदवार देण्याचा पर्याय आम्ही शोधलेला आहे। म्हणून एकलव्य आदिवासी युवा संघटनामधून येणाऱ्या लोकसभेला स्वतंत्र उमेदवार देणार आहोत, कारण आजपर्यंत आम्हाला कुठलाही पक्ष विचारायला येत नाही, आमची मोठी मतदान संख्या असतानाही। म्हणून एकलव्य आदिवासी युवा संघटनेतून आम्ही लोकसभेला स्वतंत्र उमेदवार देणार आहोत। जय एकलव्य।